Let's see a program to display information of students by using structure. आपण स्टुडंटची इन्फॉर्मेशन बघणार आहोत यूजिंग स्ट्रक्चर. हा प्रोग्राम करण्यासाठी फर्स्ट 2 हेडर फाइल्स इन्क्लूड केलेल्या आहेत. आफ्टर दॅट स्ट्रक्ट स्टुडंट या नावाचं एक स्ट्रक्चर डिफाईन केलं आहे. त्याच्यामध्ये कॅरेक्टर नेम आणि कोर्स हे 2 कॅरेक्टर ॲरेज आहेत, ज्याची साईज 10 आणि 5 आहे. त्यानंतर इंटिजर डेटा टाईपचं रोल नंबर, एज, M1, M2, M3 हे 3 व्हेरिएबल स्टुडंटचे मार्क्स डिक्लेअर करण्यासाठी आणि टोटल हे एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं आहे. त्यानंतर पर्सेंटेज हे व्हेरिएबल फ्लोट डेटा टाईपचं डिक्लेअर केलं आहे. क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट अँड सेमिकोलन ऑफ स्ट्रक्चर. आपल्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्टार्ट होतं व्हॉइड मेन पासून. सो व्हॉइड मेन. In void main we create object of structure struct student s हा structure studentचा object झाला. त्यानंतर clr scr for clear screen. Then by using printf आपण युजरला एक मेसेज डिस्प्ले केला, enter your name, course, roll number, age, marks of 3 subjects. After that using scanf आपण स्टुडंटचे नेम, कोर्स, रोल नंबर, एज आणि मार्क्स ॲक्सेप्ट करून घेतले. हे मार्क्स ॲक्सेप्ट करताना ॲम्पलसाइन s डॉट नेम, ऑब्जेक्ट डॉट मेंबर असे ॲक्सेस करून घ्यायचे असतात. कोर्स ॲक्सेस करताना ॲम्पलसाइन s डॉट कोर्स, ॲम्पलसाइन s डॉट रोल नंबर, s डॉट एज, कारण s हा स्ट्रक्चरचा ऑब्जेक्ट आहे आणि स्ट्रक्चरचे मेंबर ॲक्सेस करताना डॉट हा ऑपरेटर यूज केला जातो. त्यानंतर s डॉट टोटल इज इक्वल टू M1 प्लस s डॉट M2 प्लस s डॉट M3. ह्या तिन्ही सब्जेक्टच्या मार्क्सची टोटल या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केली जाईल. त्यानंतर s डॉट पर्सेंटेज इज इक्वल टू s डॉट टोटल डिवायडेड बाय 3. Now printf \n\t for tab information of the students. हा मेसेज युजरला आउटपुट स्क्रीनवर डिस्प्ले होईल आणि युजिंग printf आपण स्टुडंटचं नेम, कोर्स, रोल नंबर, एज, टोटल आणि पर्सेंटेज डिस्प्ले केलं आहे. printf मध्ये सुद्धा डिस्प्ले करताना व्हेरिएबलचं ज्यावेळी नाव लिहितात त्यावेळी s डॉट नेम, s डॉट कोर्स, s डॉट रोल नंबर, s डॉट एज, s डॉट टोटल आणि s डॉट पर्सेंटेज असंच लिहावं लागतं. त्यानंतर गेट ch अँड क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट ऑफ मेन. लेट्स कंपाईल आवर प्रोग्राम. लेट्स रन इट. आपल्याला मेसेज दिसेल, एंटर युअर नेम, कोर्स, रोल नंबर, एज, मार्क्स ऑफ 3 सब्जेक्ट. सपोज मी नेम एंटर केलं ABC, कोर्स BCA, then roll number 45, age 23, then marks of 3 subject, suppose 96, 98, 99. आपल्याला आउटपुट डिस्प्ले होईल इन्फॉर्मेशन ऑफ द स्टुडंट्स, नेम ABC, कोर्स BCA, रोल नंबर 45, एज 23, टोटल 293 अँड पर्सेंटेज 97%. ही स्टुडंटची इन्फॉर्मेशन आपल्याला डिस्प्ले होईल.